नमस्कार, मी शीतल सिक्रेट शेफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत मस्त असे तुरीच्या दाण्याचे छान लुसलुशीत मोकळे असे पोहे। अगदी झटपट बनून तयार होतात। चला तर मग आपण रेसिपी पाहूयात। तर त्यासाठी इथे घेतलेले आहेत तुरीचे दाणे छान 1 वाटी जास्त प्रमाणात घ्यायचे आहे। त्याचबरोबर 1 टोमॅटो, भरपूर अशी कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा आणि हिरवी मिरची। तर 1 कांदा घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी पोहे हे भिजून घेतलेले आहेत। तर इथे ना 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत। छान भिजवून घ्यायचं आहे, पाणी निथरून घ्यायचं आहे 2-3 वेळेस त्याला पाण्यातून काढून छान मोकळे भिजून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करायचे। मीठ आणि हळद टाकल्याने काय होतं, पोह्यांना छान अशी चव येते। त्यासाठी मीठ, हळद आणि थोडीशी वरतून कोथिंबीर। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आपण आता फोडणी ठेवणार आहोत। तर इथे कढई घेतलेली आहे। कढई छान तापू द्यायची आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे। तर तेल टाकायचं आहे 2 चमचा। तेल छान गरम झालं की त्याच्यात जिरे मोहरी टाकायचं आहे। तर जिरे मोहरी छान गरम तेलामध्ये तडकू द्यायचे, म्हणजे फोडणी छान बसते। आणि त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। त्याचबरोबर कांदा आणि कांद्याबरोबरच आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तुरीचे दाणे आणि मिरच्या देखील। कांद्याबरोबर ना तुरीचे दाणे, मिरच्या, शेंगदाणे हे सर्व साहित्य आपल्याला टाकून घ्यायचे। तर कांदा जसा जसा लाल होईल तसे तसे आपले दाणे सुद्धा हे व्यवस्थित असे शिजतील। त्यामुळे कांद्याबरोबरच हे तुरीचे दाणे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे। आता छान याला लाल होईपर्यंत व्यवस्थित आपण कांद्याला परतून घेऊयात। तर हे बघा, आपला कांदा इथे व्यवस्थित असा परतत आहे। आता थोडंसं आपण मीठ घालून घ्यायचे। मीठ घालून आपण छान परतून घेऊयात। आणि हा कांदा जसा झाला की तसंच आपण यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो टाकल्यानंतर त्याला आणखीन 2 मिनिटे परतवायचं आणि हे व्यवस्थित परतवल्यानंतर यावरती आता आपण जे भिजवलेले पोहे होते ते टाकून घ्यायचे। तर व्यवस्थित यामध्ये सगळे पोहे टाकून घेणार आहोत आणि मिक्स करायचे। आता छान याला व्यवस्थित आपण हलवून घेऊयात। तुम्ही पाहू शकता मस्त मोकळे असे मऊ आपले पोहे इथे झालेले आहेत। अगदी चिपचिपही नाही आणि कडकही नाही, मस्त सॉफ्ट मऊ मोकळे असे झालेले आहेत। आता याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाफ येऊ द्यायची आहे। छान वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याला छान कमी गॅसवर झाकण ठेवून छान 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची। तर आता आपण चेक करूया। हे बघा, छान याला वाफ घेतलेली आहे आणि मस्त मोकळे मऊ असे आपले इथे झटपट असे तुरीचे पोहे बनून तयार झालेले आहे। बघू शकता, खूपच छान टेस्टी असे आपले तुरीच्या दाण्यांचे पोहे तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि जर तुम्हाला माझ्या अशा छान नवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच